तेलंगणाने करून दाखवलं. मग महाराष्ट्रात एस-टी महामंडळ शासनात कधी विलीन होणार? काँग्रेसचा थेट सवाल. एस-टी कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा पेटल्या. नमस्कार, आपण पाहत आहात एन-पी-सी मराठी. तेलंगणामध्ये राज्य परिवहन महामंडळाचा थेट राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि आता महाराष्ट्रातही हाच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तेलंगणाने केलं, मग महाराष्ट्रात एस-टी महामंडळ शासनात कधी विलीन करणार? असा थेट सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्य सरकारला केला आहे. तेलंगणा सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मोठा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळ आता थेट राज्य सरकारमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे एस-टी कर्मचारी आता सरकारी कर्मचारी म्हणून गणले जाणार आहेत. फक्त इतकंच नाही, तर एस-टी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 ते 11% वाढ, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, रिक्त पदांची भरती, निवृत्तीचा लाभ जलद गतीने देणे, 8 तासांची ड्युटी आणि अपघात विमा मजबूत करण्यासह 32 पैकी 31 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात एस-टी कर्मचारी आंदोलन करत होते, तेव्हा भाजप नेते मोठमोठ्या घोषणा करत होते. भाजपची सत्ता आली की एस-टीचे विलिनीकरण करू असे दावे केले जात होते. मात्र आता सत्ता असूनही या विषयावर शांतता का? यासोबतच गोपीचंद पडळकर आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आंदोलनाच्या काळात गर्जना करणारे नेते आता गप्प का आहेत, असा थेट सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील हजारो एस-टी कर्मचारी आणि कंत्राटी कामगार आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लावून बसले आहेत. तेलंगणासारख्या निर्णय महाराष्ट्रातही होणार का? एस-टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणार का? की हा मुद्दा पुन्हा फक्त राजकारणापुरताच मर्यादित राहणार आहे? हा प्रश्न आता लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी जोडला गेला आहे. यावर तुमचं मत काय? महाराष्ट्रात ही एस-टी महामंडळ शासनात विलीनीकरण व्हायला हवं का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा एन-पी-सी मराठी.